नाशिकच्या प्रभाग क्रमांक 8 मधील आसाराम बापू पूल परिसरातील नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नदीपात्रात मृत माशांचा अक्षरशः खच पडल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांनी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत प्रशासनावर तीव्र टीका करत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार पुलाजवळील ड्रेनेज लाईन मध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आणि त्यामुळे हजारो मासे तडफडून मृत्युमुखी पडले. लहान मोठे मासे नदीकाठावर मृत अवस्थेत पडलेले दिसत असून पर्यावरणासाठी ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या प्रकाराची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 8च्या नगरसेविका उषाताई बेंडकुळे, नगरसेविका अंकिता शिंदे आणि नगरसेविका कविता लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. यानंतर महानगरपालिका आणि संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मत्स्यालय विभागाने दूषित पाण्याचे नमुने गोळा करून पंचनामा सुरू केला आहे. विशेष म्हणजे याच प्रकारावरून महापालिकेला पूर्वी दररोज 10 लाख रुपयांचा दंड आकारण्याबाबत पत्र मिळाले होते. तरीही सांडपाणी थेट नदीत सोडण्याचा प्रकार सुरू असल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घटनास्थळी ॲडव्होकेट महेंद्र शिंदे, दीपक आरोटे, दशरथ लोखंडे, हिरामन शेठ बेंडकुळे, शरद बेंडकुळे, पोपट मंडलिक, कैलास आचारी, भरत मंडलिक, किरण मंडलिक, मत्स्यालय अधिकारी मनीष महाजन, मनपा उपायुक्त अजित निकट, घन कचरा व्यवस्थापन संचालक आवेश पलोड, चिंतामण पवार, मुकेश रेवर आणि पर्यावरण प्रेमी राजेश पंडित उपस्थित होते. दरम्यान नदी पात्रात सतत सोडले जाणारे सांडपाणी आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे नाशिकच्या पर्यावरणावर मोठा घाला बसत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई होणार का असा सवालही उपस्थित केला जात आहे. पर्यावरण प्रेमींचा फोन आला असता आम्ही बापूपुलाची इथे नदीची इथे आम्ही पाहणी करण्यासाठी आलो तर इथे बरेच मासे मरून पडलेले आहेत. तर ते हे कशामुळे होत आहे, दूषित पाण्यामुळे होत आहे का त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे मिसळलं गेलं आहे, त्याच्यावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं. कारण हेच पाणी पुढे जाऊन रामकुंडाला मिळत आहे व तिथे येणारे लोक आहेत, भाविक आहेत, ते इथे पाणी घेऊन जातात तीर्थ म्हणून आणि ते जर पाणी पिल्या गेलं किंवा त्यांना काही नुकसान झालं किंवा इथल्या जनावरांना लोकांना काही नुकसान झालं तर ह्याचं जबाबदार कोण असेल? तर ह्याला जबाबदार अधिकारीच असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आता जे असा बापूरावर जे मध्ये मदत झालेले तर काही फोन आले ते फोन आल्यानंतर आम्ही ते इथे सगळ्यापासून उभं आहोत पण या जागेवर अजून अधिकारी आलेले नाही आहेत आणि या खाडीच्या पाण्याचा वास येतो आहे. जाताना विचारला कुटुंबमेळा येतो आहे आणि टोमॅटोचं जे पाण्याची लाईन जी आहे तिथं ड्रेनेजचं पाणी त्यात यूज झालं आहे आणि आपल्या नाशिक शहरामध्ये भारतातनं लोक येणार आहोत आणि त्या लोकांना पाणी आपण या पद्धतीने देणार आहोत का? त्याच्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष आहे. जे अधिकारी संबंध असेल त्याच्याकडे तो कारवाई करण्यात यावा आमची मागणी आमच्या तिघी नगरसेविकांची. त्याचबरोबर आपल्याला गायी असतील, गुरं असतील, हे सुद्धा पाणी पित असतात पण माणसाने पाणी पिता वाट आपण बोलू शकतो पण मुख्यतः हे बोलू शकतं का? हे सुद्धा यांनी दखल घेतली पाहिजे. आता 12:30 वाजले, 10:30 वाजेपासून अधिकाऱ्यांना फोन केले कोणी आज जागी आलेलं नाही आहे आणि अधिकाऱ्यांना फोन केले आणि ह्या मिटिंगला आहे त्या मिटिंगला आहे काहीतरी कोणत्या मिटिंगला आहे अधिकारी? कारण सांगतात ते आणि महापौरच्या मिटिंगला आणि महापौर त्यांना फोन तर महापौर त्यांनी 1 नंबर प्रभागामध्ये सगळी चालू आमचा आहे म्हणजे अधिकारी गेले कुठे आली आणि ओळखची उत्तर अधिकारी देतात ते. तर अशा अधिकाऱ्यांनी पर्याय नाही काही या ठिकाणी आणि एस टी प्लॅनचा जो दिवसा आहे तो जो माता ते नुसता मंजूर झाला आहे मग याचं पदक कधी घेणार आहे? काहीच नाही. ते बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला ड्रेनेज नाही आहे. ते ड्रेनेजचं लाईन जे आहेत त्या टोमॅटोमध्ये सोडले आहे त्याचं पाणी आणि ते सगळं आपल्या प्रदूषणमध्ये आपलं गंगेमध्ये मिसळत आहे. रामकुंड भाविक येतात या ठिकाणी जे जर व्हिडिओ जर फक्त म्हणताना टाकवल्या तर शासनाची काही दुरावस्था होती पहिलं लक्ष घातलं पाहिजे. नक्कीच होणार ठिकाणी. आता साहेब शासनाचे काही लोक बोलले त्यांना पाण्याचा प्रश्न त्यांनी आपल्याला पाणी दिलेले आहे ठिकाणी. तर आता असं आहे मासा जर पुढे आता हजार एक मासे आहेत मृत पडलेले व आता ती जो काही बोलत होते या टाईमची मासे चरलेली असती पण आता ती मृत असेल तर मास फार येणार त्या ठिकाणी. तर आता आज सोमवार आहे, मंगळवार आहे, बुधवार त्याशी येणार आहे. बुधवारी मास बाबा साड्याकरता मासा पाहिजे. मासे घेतल्यापासून माशाची अवस्था काय होणार? माणसं पाण्याशिवाय जगू शकत नाही तर बिचारे मासे त्या ठिकाणी ते मृतपासून वासित येणार त्या ठिकाणी काही हरकतच त्या ठिकाणी. तर त्यांनी महापौरांना आम्ही असं आवाहन करतोय तर तुम्ही दोघींनी यायचं आता महिला राजा असल्यामुळं तुम्ही सगळे लक्ष घातलं पाहिजे. अधिकारी तर
फोन येऊ काहीच घेतलं नाही. फक्त ते फोन केला की सर आता आम्ही या भागात आहे त्या भागात आहे, पण त्या भागात फक्त अधिकार जागेवर नसतात. फक्त कुंभमेळ्याचं नाव ठेवून राहिले. फक्त आम्ही कुंभमेळ्याचं काम करतोय, कोणी काय बाहेर आहे मिटिंगला हा चालता शकतोय, पण जागेवर एका अधिकारीचे नाही. आता फक्त महापालिकेचे आपले सफाई कर्मचारी फक्त हाते खाल्ले. पुलाखाली ती दुर्गंधी झालेली आहे. हे सर्व तुला तुम्ही खान त्या पुलाखाली साचले. आता आम्ही सगळं कर्मचारी बोलून साफसफाई आपल्या करायचं काम चालू आहे. दारूच्या बॉटल हे करून कोणी पित असतील आणि मच्छी आढळली, तिथं मेलेली मच्छी आढळली आहे आणि कचरा पण खूप साठलेला होता. आम्ही अधिकारी बोलून ती साफसफाई करून घेतली. मला वाटतं इथं पिणारे हेच बसत असतील ते, त्याच्यामुळे तिथे दारूच्या बाटल्या आढळले आणि मी सांगते शासनाला त्याच्यावर लक्ष द्यावं. आणि एक बाई आली, तिने कचरा टाकला आणि एक माणूस पण आला होता. तर ते बोलले की आम्ही नवीन आहे. नवीन जरी असले तर तुम्ही गोदावरीत कसं काय तुम्ही कचरा टाकताय, हे चुकीचं आहे ना. मच्छी पण आढळले तिथं मेलेल्या, काहीतरी केमिकल पाण्यात मिसळले गेले, त्याच्यामुळं ते मच्छीला प्रॉब्लेम आला. ते लवकरात लवकर तुम्ही त्याच्यावर दखल घ्यावी. कुंभमेळा आला आहे, त्याच्यामुळं पाणी शुद्ध व्हायला पाहिजे. जे गटार जे सोडलेले आहेत गोदावरीत ते पण लवकरच दखल घेतल्या गेली पाहिजे. हो वाटतंय त्यांचे ढिंगारे उडवले पाहिजेत आणि आम्ही खरंच महासभेत हा विषय मांडणार आहोत. आम्ही तिघी नगरसेवक याच्यावर आम्ही बोलणार आहोत. हे जे आज आपण मासे मेलेले बघितलेले गोदावरी नदीच्या आसारामध्ये, तर याच्यावर असं ऑब्झर्वेशन येतं आहे की जे थोडंफार सिवेज मिक्सिंग होतं आहे. आता हे स्टॉम खाली बघितलं तिथं स्टॉम वॉटर पाईपमधनं सुद्धा सिवेज मिक्स होतं आहे. तर ते कोणीतरी इथल्या वरच्या सोसायटीजनी डायरेक्ट सिवेज त्याला कनेक्ट केलेलं एक शंका आहे. दुसरी गोष्ट, वरच्या साईडला कुठे कुठे डायरेक्ट सिवेज जे मिक्स होत आहे त्याचाही परिणाम दिसतो. अजून टेम्परेचर पण 4-5 दिवसात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, त्याचं पण काहीतरी एक फॅक्टर असू शकतं. ते सगळं आता पोल्युशन कंट्रोल बोर्ड सॅम्पल घेऊन गेलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात काय रिझन्स आहेत ते आपल्याला समजतं आणि मगच आपण त्याच्यावरती अधिकृतरित्या कशामुळे झालं याचा निर्णय घेऊ शकतो. लोकशास्त्र न्यूजसाठी बट्टी आडा, सातपूर.